हॅलो मित्रांनो, तर मागच्या आपण व्हिडिओमध्ये पहिल्या चॅप्टरमधला पहिला प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेला आहे. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनचं तुम्हाला माहिती बी दिलेली आहे, काही प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची आहे आणि त्याच्यामधून आपल्याला दिलेल्या इक्वेशनमधून दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. याच्या आधीच आपल्याला एक प्रॅक्टिस सेटमध्ये काय दिलं होतं, त्यांनी एक इक्वेशन दिलं होतं आणि दोन एक्सच्या व्हॅल्यू दिल्या होत्या. त्याच्यावरून आपल्याला काय केलं होतं, त्यांना इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का नाही ते आपल्याला फाइंड करायला सांगितलं होतं. तर त्यातून कोणतं आपल्याला सोल्युशन ते सांगितलं होतं. आता आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर आपण काय करतो, वन बाय वन चेक करू. तर हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. तर ते काय सांगितलं, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. तर फॅक्टरायझेशन मेथड यूज करून आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायची इक्वेशन. तर तुम्हाला या प्रकारे तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं असेल, त्याच्यामध्ये एक्स इथं आपल्याला एममध्ये दिलेलं आहे, व्हॅरिएबल एम दिलेलं आहे एक्सच्या ऐवजी. तर आपल्याला एम व्हॅरिएबलचे आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत. तर तुम्ही म्हणता की फॅक्टरायझेशन मेथड कशी यूज करायचं, त्यामध्ये तुम्ही एक ध्यानात ठेवा की इथं काय करायचं, पहिली व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं. पहिली काय एम किती 1 इंटू शेवटची किती 13, तर इक्वल टू किती येतं 13. तर अशा दोन व्हॅल्यू यायच्या ज्याची की ॲडिशन 14 आली पाहिजे. म्हणजे इथं काय करायचं, आपल्याला 13 एक 13 मल्टिप्लिकेशन येतं किती 13 एक 13. तर इथे किती पाहिजे मायनस होतं, म्हणजे -13 आणि -1 जर मल्टिप्लाय केलं तर किती येतं आहे 13. 13 एक 13 मायनस मायनसचं प्लस होईल 13 का 13, आणि जर ह्याची -13 आणि -1 घेतली किती येतं आहे -14. तर आपण -14च्या ऐवजी ह्या व्हॅल्यू आपण पुट करू. तर काय m² -13m -m प्लस 13 इक्वल टू 0. आता काय करू, या दोन्हीमधून आपण एक कॉमन घेऊ होतं आणि या दोन्हीमध्ये एक कॉमन घेऊ होतं. तर इथं m जर कॉमन घेतला तर काय होईल m -13. m गुणिले m किती m² मायनस m इंटू 13 मायनस 13m मायनस इथं डबल 1 कॉमन घेऊ तर काय येईल m -13 इक्वल टू 0. तर इथं प्लस घेऊ तर इथं -1नी mला मल्टिप्लाय केलं तर काय होणार -m, आणि इथं मायनसच येतं इथं. तर -1नी -13ला जर मल्टिप्लाय केलं तर मायनस मायनस प्लस होऊन काय होणार +13. आता काय या दोन्हीमध्ये हे कॉमन घ्यायचं आणि राहिलेलं इथं ही व्हॅल्यू. तर m -1 आणि m -13 इक्वल टू 0. तर आपण काय करतो, फॅक्टरायझेशन इथं ही व्हॅल्यू याची हे इंटू सी केलं होतं आणि त्या दोन्हीचं फॅक्टर पाडले दोन, ज्यांची की ॲडिशन काय येणार मिडल व्हॅल्यू येणार. तर आपण टाकलं, नंतर या दोनमध्ये कॉमन काढला आणि या दोनमध्ये कॉमन काढला, त्या दोन व्हॅल्यू आल्या. तर या दोन्ही काय करायचं, इक्वल टू सेपरेट करून टाकायच्या. m -1 इक्वल टू 0 अँड m -13 इक्वल टू 0. तर m इक्वल टू 1 अँड m इक्वल टू 13. तर ह्या दोन व्हॅल्यू फाइंड आपल्याला झाल्या फॅक्टरायझेशन. तर हे तुमचं जे m इक्वल टू 1 आणि m इक्वल टू 13 हे आहे ते काय आहे फायनल आन्सर आहे. तर सेकंड क्वेश्चन सेम तसाच घेऊत आपण. (3x² - x - 10 इक्वल टू 0. तर हे ए आणि सीचं मल्टिप्लिकेशन करू होतं 3 इंटू -10 इक्वल टू -13. तर आपल्याला काय करायचं आहे, या 30चे असे दोन फॅक्टर घ्यायचे तर ज्यांची व्हॅल्यू किती आली पाहिजे -1 आली पाहिजे. तर आता सोल्युशन काय येतं, जर 5 चोक 20 तर त्यांची किती -1, म्हणजे इथं काय -5 जर घेतला, जर +4 घेतला तर 5 चोक 20 -20 बी होते. तर 5मधून 4 गेलं तर -1 राहून जातो आहे. तर फॅक्टर लिहू 3x² - 5x प्लस 4x - 10 इक्वल टू 0. त्या दोन्हीतून एक कॉमन घेऊ तर x इन ब्रॅकेट 3x - 5
इथं काय करूत आपण 2 कॉमन घेऊत आपण ह्याच्यामध्ये, प्लस 2 कॉमन जर घेतला तर 2x - 5 इक्वल टू 0. सॉरी मित्रांनो, थोडी मिस्टेक झाली होती. तर 6 पंचे 30 आहे, तर -6 आणि +5, 6 पंचे 30, तर -6 × +5 -30. तर इथं काय केलं आपण, त्या -1च्या जागी आपण व्हॅल्यू पुट केली, तर 3x² - 6x + 5x - 10. त्याच्यातून काय केलं आपण 3x कॉमन घेतलं, 3x इन ब्रॅकेट x - 2, कारण इथं 3 जर 3x × x केलं तर 3x² - 3 दोन्ही 6x प्लस. आता इथं काय करू आपण, याच्यातून जर आपण 5 जर कॉमन काढला तर 5 कॉमन काढल्यावर इथं काय राहील, इथं x राहील फक्त, x - 5 दोन्ही 10, तर 3x इन ब्रॅकेट x - 2 प्लस 5 इन ब्रॅकेट x - 2 इक्वल टू 0. आता हे कॉमन x - 2 सेपरेट घेऊत, x - 2, आणि हे राहिलेलं एका ब्रॅकेटमध्ये होतं 3x + 5 इक्वल टू 0. तर x - 2 इक्वल टू 0, 3x + 5 इक्वल टू 0. तर x इक्वल टू 2 अँड x इक्वल टू, हे 5 इकडे गेलं -5 राहील, आणि 3 इकडे गुणिले इकडे आलं काय भागिले. हे झालं तुमच्या xच्या व्हॅल्यू. आपण नेक्स्ट एक लेक्चर हे घेऊ. तर हा झाला तुमचा नेक्स्ट क्वेश्चन. तर याला रिअरेंज करून घेऊ. तर 3y² - 15y इक्वल टू 0. त्यातून आपण 3y कॉमन काढू, तर 3y इन ब्रॅकेट y - 5 इक्वल टू 0. कारण 3yने इथं 3y जर कॉमन काढला तर इथं काय सिंगल y -3 पाशी 15 y कॉमन काढलेला, 3 5 3 15y इक्वल टू 0. तर हे 3y + 0 आणि y - 5 इक्वल टू 0. या y सोबत आपण 0 घेतला आणि ह्या ब्रॅकेट आपण कॉमन काढला, तर 3y + 0 इक्वल टू 0 अँड y - 5 इक्वल टू 0. त्याला आपण सेपरेट करून घेतलं, तर y इक्वल टू 0/3 अँड y इक्वल टू 5. तर y इक्वल टू 0 अँड y इक्वल टू 5. या दोन आपल्याला व्हॅल्यू फाइंड झाल्या. एक शेवटचं घेऊ तर आपण 5 नंबरचं क्वेश्चन. 6√3 x² + 7x इक्वल टू √3. तर आपण रिअरेंज करू. 6√3 x² + 7x - √3 इक्वल टू 0. आता जे आपण काय करू, फॅक्टर आहे तुम्हाला सांगितलं होतं, ए आणि सीचे मल्टिप्लिकेशन करायचं. 6√3 × -√3 इक्वल टू √रूट गेला तर 6 × -3 आला, तर 6 18. हे 18चे फॅक्टर पाडायचे आहेत आपल्याला. तर 18चे फॅक्टर जर पाडायचे म्हणलं तर किती, 6 त्रिक, जेणेकरून 6 आणि 3 आपल्याला किती आणायचे, ही मिडल व्हॅल्यू 7 आणायचे. तर 18चे असे फॅक्टर पाडायचे की ज्यांची ॲडिशन 7 आले पाहिजे. तर 9 दोन्ही 6 त्रिक घेतलं तर 6तून 3 गेले, खाली राहिले 2, किंवा 6 आणि 3 9 होते. तर पण आपल्याला 7 पाहिजे होतं. तर आपल्याला 7 पाहिजे असले तर किती होणार, हे 9 दोन्ही 18, 9 दोन्ही. तर आपल्याला +7 पाहिजे, त्यामुळे मोठी व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतली आणि छोटी व्हॅल्यू निगेटिव्ह घेतली. तर 6√3 x² + 9x - 2x - 3 इक्वल टू 0. आपण असं करून घेतलं.
तर आपण ह्या 9ला रिअरेंज करून घेऊ. तर 603x² प्लस √3 इंटू √3x मायनस 2x मायनस 3 इक्वल टू 0. तुम्ही तर बघितलं असं √3 इंटू √3 किती होत आहे, रूट उडून जातो आणि 3 इंटू 3 इक्वल टू 9. तर त्याच प्रकारमध्ये मी मांडून घेतलं. त्यात आपण काय करू तर √3 कॉमन काढून घेऊ. तर 3√3 इंटू √3. तर √3 इंटू √3 रूट उडून जातं आहे, खाली 3 राहतं आहे. तर 3 इंटू 3 9. सेम त्याच प्रकारात लिहिलेलं आपण. तर ह्याच्यामधून आपण काय करू तर 3√3 आपण कॉमन काढून घेऊ. तर 3√3 इन ब्रॅकेट जर 3 गेले तर 2x प्लस √3 सॉरी तर √3x घेऊ. तर मायनस 1 इथं कॉमन काढू, जेणेकरून काय होणार 2x प्लस √3 इक्वल टू 0. हे √1नी जर ह्याला मल्टिप्लाय केलं -1नी तर -2x आणि ह्या √3ला -1नी केलं तर मायनस. तर ह्याच्यामध्ये आपण काय करू ही आणि ही कॉमन घेऊ. तर 2x प्लस √3 इंटू हे राहिलेलं 3√3x मायनस 1 इक्वल टू 0. तर हे इक्वल टू हे 0 घेऊन टाकू. तर 2x प्लस √3 इक्वल टू 0, 3√3x मायनस 1 इक्वल टू 0. तर 2x इक्वल टू -√3, x इक्वल टू -√3/2. सेम तसंच √3 x इक्वल टू 1, x इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3√3. हे झालं तुमच्या एक्सची व्हॅल्यू. हे थोडं कन्फ्युजन आहे, तरी मी एकदा डबल एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला की आपण काय केलं, क्वेश्चन ॲज इट इज लिहून घेतला. त्याच्यानंतर काय केलं आपण फॅक्टर पाडले. तर ए इंटू सीचं मल्टिप्लिकेशन केलं, -18 आलं आहे. तर अशी व्हॅल्यू घेतली ज्याची की मिडल व्हॅल्यू येईन 9 दुनी 18. 9 पॉझिटिव्ह 9मधून निगेटिव्ह 2 जर गेले तर किती पॉझिटिव्ह 7 राहते, जे की आपल्याला 7च पाहिजे. तर नंतर ते डिवाईड करून घेतलं आपण जे आलेले फॅक्टर. तर नंतर आपण काय केलं होतं, जे की आपल्याला हे फर्स्ट आणि हे रूटहून आपण काय केलं √9चं घेऊन टाकलं होतं. 9चं काय घेतलं होतं 3√3 इंटू 3 सॉरी √3. तर √3 इंटू √3चं काय आलं 3 आणि हे 3 इंटू 3 इक्वल टू 9. याच्यावरून हे केलं. नंतर आपण त्याला कॉमन काढून घेतलं. कॉमन काढून त्याला आपण फॅक्टर वेगळे सेपरेशन केले आणि एक्सची व्हॅल्यू काढून घेतली. तर अशा प्रकारे आपण सॉल्व केले, एक्झाम्पल घेतले. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.